सुप्रभात सर्वांना, हॅपी दिवाळी. आज वसुपारस दिवाळीचा पहिला दिवस. एक दिवाळीचा आनंदाचा क्षण आहे. दिवाळी आज पहिला दिवस, वसुपारस सुरुवात होते. परंतु सांगू इच्छितो की एक नाराजीची घटना आहे की मागील जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, मागील 5 महिन्यापूर्वीच आम्ही इशारा पत्रे महानगरपालिकेच्या विविध 7वा वेतन थकीत भत्ते आणि बोनस 50,000 महानगरपालिकेने द्यावा, कारण आता वाढती महागाई पाहता चारी बाजूंनी तर 50,000 बोनसाची आवश्यकता आहे, ही आम्ही पटवून दिली होती प्रशासनाला. माझ्या विविध महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये प्रशासनाबरोबर बोलणी व्हायची. मग ते प्रशासकीय अतिरिक्त आयुक्त 2 असतील, प्रशासकीय उपायुक्त मुख्यालय गुदापुरी असतील, अतिरिक्त आयुक्त 1 असतील संदीप माळावी प्रभारी, आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे असतील, किंवा उपायुक्त प्रशासकीय मुख्यालय गुदापुरी असतील, यांच्याकडे माझ्या प्रत्येक महिन्याला बैठका विविध प्रश्नांवरती व्हायच्या, चर्चा व्हायची. आणि त्या अनुषंगाने मी आंदोलनाचे प्रत्येक वेळी पत्र दिलेले आहेत. मग ते 15 ऑगस्टचं आंदोलन असो, 26 जानेवारीचं आंदोलन असो, की गांधी जयंतीचं आंदोलन असो, की महाराष्ट्र दिनाच्या दिवशीचं आंदोलन असो, तर वेळोवेळी पोलीस दप्तरी नोंद आहे प्रत्येक पत्राची की मी आंदोलनाला मागलेली परवानगी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून समेट घडून प्रशासन आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष वारंवार माझ्याशी चर्चा करून, रवींद्र शिंदेजी तुम्ही कार्यकारी अभियंता राहिलेले आहात, सेवेमध्ये अधिकारी राहिलेले आहात, तर म्हटलं मी हे सगळं जाणतो, अधिकाऱ्यांचे प्रश्न जाणतो, महापालिकेची स्थिती जाणतो, महापालिकेची आर्थिक गोष्टही जाणतो. परंतु कर्मचारी 24/7 जर काम करत असेल, अहोरात्र 24/7 अहोरात्र काम करत असेल, तर कर्मचाऱ्यांना आपल्याला हक्क मागण्याचा अधिकार आहे. आणि हे अधिकारामध्ये लेट का होते आणि मिळत का नाही वेळेवर, प्रत्येक वेळी संघर्ष का करावा लागतो आहे, ही माझी शोकांतिका होती. आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे ऑगस्टपासून सगळे सण चालू होतात. या सणामध्ये मी प्रशासनाकडे वारंवार आंदोलनाचे पत्र इशारा देत आलो. प्रशासनाने आंदोलने पत्राची दखल घेतली. मला समजावून सांगितलं की साहेब तुम्ही आंदोलन तूर्त स्थगित करा, आम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करतोय. परंतु सकारात्मक दृष्टिकोनाचा नंतर विचार केला जात नाही, म्हणून मी अर्धनग्न आंदोलनाचा 10 ऑक्टोबर रोजी इशारा दिला होता. आणि तत्पूर्वी 15 महिन्यापूर्वी मला पत्र दिले होते की आंदोलन करू नका, आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून मागण्याचा विचार करतो, पण सकारात्मक दृष्टीने मागण्याचा विचार करत नसल्यामुळे 10 ऑक्टोबरला इशारा दिला. 9 तारखेला प्रशासनाबरोबर अतिरिक्त आयुक्त रोडे साहेबांकडे 1 तास झालं आणि उपायुक्त मुख्यालयांकडे 1 तास चर्चा झाली. सगळे प्रश्न घेतले. SC ST OBC मधलं आरक्षण पदोन्नतीतलं रखडलेलं आहे, त्याच्याबाबत तुम्ही पत्र दिलं नाही. जिल्हा कलेक्टरने पत्र दिलं, मी आंदोलनाचा इशारा दिला. नियमबाह्य प्रभारी चार्जेस उपायुक्त पदाची एक कारकून महिला आहे मिनल पालंडे, जाहीर बोलतो, एक कारकून महिला आहे मिनल पालंडे, फक्त एक क्रीडा म्हणून, तिथं कुठेही गुणवत्ता नाही, एक क्रीडा म्हणून तिला महानगरपालिकेत नोकरी मिळाली, खेळाडू म्हणून महानगरपालिकेत नोकरी मिळाली. परंतु एक क्लरिकल वगैरे जास्तीत उपखाते प्रमुखपर्यंत जाता येतं, परंतु थेट उपायुक्त पदाचा क्रीडा प्रभारी हे पद आस्थापनेवर नसताना पद दिलं गेलं. 5 वर्ष पदगोप्त परिपत्रक 2 वर्ष आहे, प्रभारी 4 चतुर, त्यामुळे हे प्रभारी पद रद्द झालेलं आहे. तरीसुद्धा त्या पदावर काम करत असेल त्या पदाची वेतनाची वसुली झाली पाहिजे. एवढंच नव्हे तर महानगरपालिकेने शासनाकडून पत्र आलं म्हणून तिचं
अहवाल इकडनं शासनाकडे पाठवला आणि शासनाने SRA पदी नियुक्त केली. म्हणजे ती IAS अधिकारी होती का MPS अधिकारी होती हे प्रशासनाने तपासले का, हे शासनाने तपासले का, कोणती शिक्षात्मक गुणवत्ता होते, कुठली शैक्षणिक कार्य गुणवत्ता होते. त्यामुळे हा नियमबाह्य कारभाराबद्दल महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने रवींद्र शिंदे थेट आंदोलन करणार, अर्धनग्न आंदोलन करणार. जर पुन्हा तो चार्ज वाढवण्याचा प्रयत्न केला, कालच मला आस्थापना विभागातून समजलेलं आहे, समजलं आहे की शासनाचं असं पत्र आलेलं आहे की मिनल पालंडेला वाढीव चार्ज मुदत द्यावी. परंतु मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने गेले 2021 पासून सातत्याने आक्षेप या पदाला घेतलेला आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. जर महाराष्ट्र युनियनच्या पत्राची दखल घेतली गेली नाही आणि प्रशासनाकडे तुम्ही अहवाल पाठवला आणि खोटा अहवाल पाठवला तर शासनाच्या दरबारी उपमुख्यमंत्र्यांच्या दरवाजात अर्धनग्न आंदोलन होईल हा इशारा आहे. आणि तात्काळ ते पद उपायुक्ताचे रद्द करा. मी महेश आयरचे उपायुक्त पदाचे प्रभारी पद सिंगल असताना कोविडमध्ये रद्द करायला लावले होते. जे आवाडसाहेबांनी द्यायला लावलं ते रद्द करायला लावले होते. नंतर तर आवाडसाहेबांच्या विरोधात गेला महेश आयर, ते पद मी रद्द करायला लावले आणि सहाय्यक आयुक्त पदावर त्याला आणलं, हे लक्षात घ्यावे. रवींद्र शिंदे आहे नियम बाहेर तर कुठेही चालू घेणार नाही, खपू घेतला नाही कोणालाही प्रभारी चार्ज. मी 2019मध्ये जसवाल साहेब असताना 3 दिवसाचं आंदोलन उपोषण जाहीर केलं होतं आणि विधानसभा विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला नियमबाह्य पदाच्या चार्जबाबत. तर मिनल पालंडे ही कोण महानगरपालिकेची कोण खास व्यक्ती आहे की सून आहे की तिला सगळा कार्यभार दिला जातो. अनेक महिला आहेत, सक्षम महिला आहेत, अनेक सक्षम महिला अधिकारी आहेत, आयुक्तांचे सचिव आहेत. ह्या लोकांना काय मिळत नाही उपायुक्त पद? ह्या लोकांना का उपायुक्त पद मिळत नाही? हिलाच काय मिळतं? तर एक खास राजकीय व्यक्तीचे ते लागेबांधे आहेत. एक खास राजकीय व्यक्ती शिवसेनेचे यांचे लागेबांधे आहेत म्हणून ह्या व्यक्तीला मिनल पालंडेला खास करून ही पदं दिली गेलेली आहेत. आता रवींद्र शिंदे, मी कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त झालो. 2014मध्ये महावीने माझ्या पदाची चोरी केली, अन्याय केला. आयोगाकडून जुलै 9 ऑगस्टला नोटीस आलेली आहे आयुक्तांना. त्याचा अद्याप अभिप्राय अहवाल प्रशासनाकडून गेला नाही. परंतु शासनाकडून आलेलं पत्र मिनल पालंडेला चार्ज पुन्हा वाढवण्याचा हे तात्काळ कारवाई होते. रवींद्र शिंदेच्या पदाचं जो का न्याय अन्याय 10 वर्षापासून लढतो, न्याय मिळालेला नाही. सेवानिवृत्त झालं पण न्याय मिळालं नाही. त्यामुळे ह्या पदावर मी तात्काळ मागणी केलेली आहे की तात्काळ मी मागणी केलेली आहे की तात्काळ मिनल पालंडेचं पद रद्द करावे आणि माळवी आणि संदीप माळवी ज्यांनी अनुसूचित SC SC पदाची चोरी केली, माहिती अधिकार कलम सेक्शननुसार जर एखाद्या IAS अधिकाऱ्याचे प्रकरण घडलेले, एका IAS अधिकारी अनुसूचित जाती पदाचा अन्याय केला म्हणून त्याला पदावरून बडतर्फ व्हावं लागलं. त्यामुळे या संदीप माळवीला 4 पदं उपभोगते, त्याला तात्काळ बडतर्फ करावे ही अशी युनियनची मागणी राहील आणि माझं आंदोलन राहील अर्धनग्न उपमुख्यमंत्र्यांच्या दरवाजावर. हे लक्षात घेऊ, याची नोंद घेऊन. आणि महानगरपालिकेचे कर्मचारी ह्या दिलेल्या बोनसवर नाखुश आहेत, नाराज आहेत. ठाणे वेबमध्ये बातमी आली काल प्रशासनातील आयुक्त सौरव राव यांना मी थेट गाडी आणून विचारलं, साहेब बोनस कधी करणार आहात? नाही, मी बोनस मंजूर केलेला आहे, सही केलेली आहे, आज तुमचा बोनस होऊन जाईल असं आयुक्तांनी सांगितलं. पण आकडेवारी सांगितलं, आकडेवारी मला आज पेपरमधून समजली की 24,500 हा बोनस कोणाच्या घशात जाणार? 24,500. मुंबई महानगरपालिकेचा 35,000, नवी मुंबई महानगरपालिकेचा 34,500, ठाणे महानगरपालिकेचा 24,500 का? आज वाढत्या महागाईमुळे सातत्याने मी मागणी करतोय 50,000 बोनस द्या, 50,000 बोनस द्या. तर 34,500 पण नाही, 35,000 पण नाही, तर डायरेक्ट 24,500. हे कशासाठी? आज ठाणे महानगरपालिकेच्या अनेक भ्रष्टाचाराने बोकाळलेला आहे. गडकरी रंगायतन रिपेरिंग मेंटेनन्स 30 कोटी रुपये खर्च, पार्किंगसाठी 100 कोटी, शिवाजी मैदानासाठी 60 कोटी, ठाणे महानगरपालिका नवीन 32 माळ्याच्या कार्यालयासाठी 1000 कोटी, कळवा मुंब्रा काळे प्रभाग समिती कार्यालय, नर्सेसचं राहण्याची व्यवस्था,
नर्सेसना राहण्यासाठी इमारती 35 कोटी का 40 कोटीचं होतं आहे. अशा प्रकारच्या विकास कामांना ही विकास कामे नव्हेत, हे अत्यावश्यक विकास कामे नव्हेत. अत्यावश्यक विकास कामे काय आहेत तर घनकचरा, पाणी आणि नाले आणि स्ट्रॉम वॉटर ह्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ह्याच तुम्ही 70 माळ्याच्या 50, 30, 60, 70 माळ्याच्या इमारतींना परमिशन देतात. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही, फायर ब्रिगेड नाही, गटाराची व्यवस्था नाही, वाढीव संख्या नाही, अपग्रेडेशन नाही, नाल्याचं अपग्रेडेशन नाही, गटाराचं अपग्रेडेशन नाही, पाण्याचं अपग्रेडेशन नाही, ट्रॅफिक नियोजन नाही, आणि तुम्ही हे सगळं डेव्हलपमेंटच्या मंजुरी देतात. त्या संपूर्ण भ्रष्टाचार हा महानगरपालिकेत जो काही बोकळा आहे तो 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एकनाथराव शिंदे जे काही मुख्यमंत्री झाले ते संपूर्ण महानगरपालिका रिक्त केली, भिकारी केली. त्यामुळे आज अवस्था काय झाली, महानगरपालिकेच्या दिवाळी आली तरी बोनस जाहीर नव्हता. आज लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे अजूनसुद्धा आलेले नाहीत. हे तुम्हाला निजवून सांगतो. त्यामुळे नियमबाह्य पद्धत, अनियमितता आणि शासन सेवा शर्ती नियमावलीचं कुठलाही भंग, महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीचं कुठलाही भंग जर महापालिकेत झाला आणि भ्रष्टाचार झाला तर रवींद्र शिंदे खमका आहे. महानगरपालिका आमच्या बापाने घडवली, आमच्या बापाची आहे. आम्ही मालक आहोत महानगरपालिकेचे. 1960 काळापासून ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिकेचे, महापालिकेचे मालक आम्ही आहोत. तिथं कोणाचाही भ्रष्टाचार कमवून झालेला, क्लस्टर असो की SRA असो. आज SRAमध्ये भयंकर भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. चेंज ऑफ बिल्डर, नवीन बिल्डिंगचा विकास प्रस्ताव आणण्यासाठी चेंज ऑफ बिल्डर आधीच होतो. मग ह्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. हे याच्यामध्ये मी ठोस कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र कळवलेलं आहे. आणि आंदोलन SRA आणि कष्टाच्या बाबतीत होणार. रविराज, रवींद्र शिंदे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. जनता आई है, आंदोलन चालते रहेगा. कुर्सी खाली करो, जनता आई है, भ्रष्टाचार कम करो, जनता आई है. भ्रष्टाचार मिटाने के लिए स्वतंत्र मजदूर कामगार पक्ष महानगरपालिकेमध्ये शेडू टाकून येणार आहे. रवींद्र शिंदे सुरुवात करणार आहे भ्रष्टाचार. आणि सांगतो पुढील भविष्यामध्ये एकनाथराव शिंदेची शिवसेना जाणार आहे, त्यांची धनुष्यबाण जाणार आहे, शिवसेना जाणार आहे. एकनाथ शिंदेला इशारा आहे की स्वतंत्र मजदूर पक्षचा पक्ष हातात घ्या, जो बाबासाहेब आंबेडकर प्रस्थापित आहे. 15 ऑगस्ट 1936 याच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 उमेदवार निवडून आणले. जर हा पक्ष तुम्ही हातात घेतलात तर एकनाथ शिंदेची भरभराट होईल, वृक्ष वाढेल जसं बाळासाहेब ठाकरेंनी वाढवलं. परंतु बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांना लखलाभो, त्यांना देऊन टाका. लाचारी पत्करू नका, बेकारी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा. हा माझा आहे सांगणं आहे, इशारा आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.